नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असा धोतर, शेला आणि कंता टोपी सुद्धा शिवून दाखवणार आहे. तर महाराजांची 5 इंचाची मूर्ती आहे. 5 इंचासाठी धोतर कसा शिवायचा हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवायला सुरुवात करूया. तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 5 इंचाच्या मूर्तीसाठी आपण धोतर, शेला आणि कंता टोपी शिवायला सुरुवात करूया. तर धोतर जो आहे तर त्याचा कापड मी कटिंग करून घेतलेला आहे, शेल्याचा सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे आणि कंता टोपीचा सुद्धा. तर व्यवस्थित मापामध्ये मी कसं कापड कटिंग करून घेतलेलं आहे हे तुम्हाला मी सांगते आणि त्याच्यानंतर आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा महाराजांना आपल्याला धोतर शिवायचं आहे आणि धोतर शिवण्यासाठी जो कापड घेतलेला आहे तो बघा. एकतर धोतराचा बेस असणार आहे आणि त्याच्यावरती प्लेट्स येणार आहेत. तर जो बेसवाला जो कापड आहे तो मी अस्तर आणि मेन फॅब्रिक असे 2 तुकडे घेतलेले आहेत. तर मी त्याचं माप तुम्हाला सांगते. 4.5 इंच उंच आहे आणि 5 इंच रुंद आहे. अशा पद्धतीने हा कापड घेतलेला आहे. अस्तर आणि मेन जो कापड आहे तो सेम मापामध्ये कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर धोत्रावरती ज्या आपल्याला प्लेट्स मारायला लागणार आहेत तर प्लेट्ससाठी जो कापड घेतलेला आहे त्याची उंची आहे 5 इंच आणि रुंदी आहे 5.5 इंच. व्यवस्थित प्लेट्स यावे यासाठी हा कापड कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर धोत्राला जे आपल्याला नाडी बांधायची आहे त्यासाठी हा मेन जो कापड आहे तो प्लेन वाला कटिंग करून घेतलेला आहे. याची जी लांबी आहे ती 12.5 इंच आहे आणि रुंदी आहे 2 इंच. 2 इंच रुंद आहे आणि 12.5 इंच लांब आहे. हा झाला आपला धोत्राचा कापड. त्याच्यानंतर जो शेला महाराजांना आपण शिवणार आहोत तर त्या शेल्यासाठी मी प्लेन फॅब्रिक घेतलेला आहे. तर प्लेन जो कापड आहे त्याची जी लांबी आहे ती 9 इंच आहे आणि जी रुंदी आहे ती आहे 3.5 इंच. असा कापड शेल्यासाठी कटिंग करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कंता टोपी. कंता टोपीसाठी बघा जो कॅनव्हास वरती मी पॅच कटिंग करून घेतलेला आहे. तर महाराजांच्या डोक्याचा जो घेर येतो 5 इंचाची जेव्हा मूर्ती असते, 5 इंच म्हणजे महाराजांच्या पायापासून डोक्यापर्यंतची जी उंची येते ती 5 इंच येते. तर 5 इंचाची जेव्हा मूर्ती असते तेव्हा महाराजांच्या डोक्याचा जो घेर असतो तो 4 इंच असतो. तर 4 इंचासाठी मी हा कॅनव्हास कटिंग करून घेतलेला आहे. तर बघा कॅनव्हासचा जो माप आहे तो मी तुम्हाला सांगते. तर कॅनव्हास पहिल्यांदा फोल्ड करून घ्यायचा आणि ह्याचा जो घेर आहे तो आपल्याला 1.5 इंच घेर घ्यायचा आहे आणि याची जी उंची आहे ती आहे 2.5 इंच उंच आहे. म्हणजे असा उंची घ्यायची आणि घेर घ्यायचा आणि असा शेप देऊन घ्यायचा. शेप दिल्याच्या नंतरला शेप वरतीच कटिंग करून घ्यायचं म्हणजे हा पॅच आपला तयार होतो. तर 2 पॅच कटिंग करून घेतलेले आहेत, समोरासमोरचे 2 पॅच आणि त्याच्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक पॅचला ऍडजस्ट होईल एवढं कटिंग करून घेतलेलं आहे. तर कापड असं कटिंग करून घेतलेलं तुम्हाला समजलं असेल. आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया. तर बघा वस्त्राला लावण्यासाठी मी इथे गोल्डन कलरची लेस सुद्धा घेतलेली आहे. तर गोल्डन कलरची लेस वापरून आपण आज वस्त्र शिवणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण धोतर शिवायला घेऊया. तर धोतर शिवण्याची एक स्टेप मी तुम्हाला सांगते, त्या पद्धतीने आपण धोतर शिवूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, जो अस्तर आहे तो आणि मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक जो आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर कसं करायचं, तर खालची जी बाजू आहे तिथे आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आणि ह्या ज्या समोरासमोरच्या 2 बाजू आहेत त्यांना सुद्धा आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची. जी वरची बाजू आहे तिथे फक्त एक सिंगल शिलाई देऊन घ्यायची. तर ह्या ज्या 3 बाजू आहेत यांना आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची. वरची जी बाजू आहे तिथे एक फक्त सिंगल शिलाई घ्यायची. तर आता मी सगळ्यात पहिल्यांदा धोत्राचा जो बेस आहे तो तयार करते.
तर बघा व्यवस्थित असा हा बेस आपला तयार झालेला आहे। मागच्या साईडने बघू शकता डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली आहे आणि वरती एक सिंगल शिलाई देऊन घेतली आहे। आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, जर जिथे आपण डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली आहे ना 3 बाजूंना, त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर बघा ही वाली जी लेस आहे ना ती मी लावून घेते। व्यवस्थित 3 बाजूंना आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। तर बघा जो बेस आहे त्याला व्यवस्थित 3 बाजूने लेस लावून झाली आता। तर हा मी साईडला ठेवून घेते आणि त्याच्यानंतर जो प्लेट्ससाठी जो आपण कापड घेतलाय ना प्लेट्स मारण्यासाठी, त्याच्या ह्या ज्या समोरासमोरच्या 2 बाजू आहेत ना तिथे आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने ही वाली बाजू आणि ही वाली बाजू, ह्या दोन्ही समोरासमोरच्या बाजूंना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला लेस लावून घ्यायची। जी लेस आपण बेससाठी वापरली ना सेम लेस आपल्याला इथून फक्त खाली लावून घ्यायची आणि ह्या ज्या 2 बाजू आहेत समोरासमोरच्या त्यांना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची। तर बघा प्लेट्स वाला जो पार्ट आहे तो आपला व्यवस्थित रेडी झालेला आहे। ज्या समोरासमोरच्या 2 बाजू आहेत त्यांना मी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर जी खालची वाली जी बाजू आहे ना त्याला फक्त लेस लावून घेतली। ते डबल फोल्ड वगैरे मारलं नाही कारण ती लॉक वाली बाजू होती, कारण ही बॉर्डर आहे ते बॉर्डरची खालची जी बाजू होती ती लॉक वाली होती। तर फक्त लेस लावून घेतली आणि ह्या 2 बाजूंना डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली। आता हा जो आपला धोतरचा जो बेस आहे तर त्या बेसचा पहिल्यांदा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। तर बघा खडूने मी इथे टिक मार्क करते, हा मध्य आपला असणार आहे। तर मध्यावरती आपल्याला काय करायचंय, हा जो पॅच आहे, हा जो प्लेट्स वाला जो पॅच आहे ना तो हा लेसच्या बरोबर इथे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। हे बघा असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि इथे एक सरळ शिलाई मारून घ्यायची। सगळ्यात पहिल्यांदा सरळ शिलाई एक मारून घ्यायची। बघा इथे एक सरळ शिलाई मारून घेतली। अशा पद्धतीने हा आपला पॅच झालाय। आता आपल्याला काय करायचंय, ज्या साईडला आपण शिलाई मारली आहे ना त्या साईडला आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत। हे बघा ही झाली आपली पहिली प्लेट्स। त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत। हे बघा प्लेट्सवर प्लेट्स आपल्याला चढवून घ्यायची आहे। ठीक आहे, आता ही तिसरी प्लेट आपली झाली आहे आणि एक अजून चौथी प्लेट होईल। अशा पद्धतीने ह्या आपल्या प्लेट्स तयार झाल्या। आता प्लेट्स तयार झाल्याच्या नंतर काय करायचं, तर ह्या व्यवस्थित अशा थोडस शिलाई मारेपर्यंत आहे ना ह्या सेटल करून घ्याव्या लागतात आपल्याला, नंतरला त्या आपोआप सेट होऊन जातात। तर बघा सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित अशा पकडायच्या आणि वरून एक शिलाई मारून घ्यायची, सरळ एक वरून शिलाई मारून घ्यायची आणि हा जो एक्स्ट्राचा कापड आहे ना तो कटिंग करून द्यायचा। तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे वरून एक शिलाई मारून घेते आणि एक्स्ट्रा जो कापड आहे तो कटिंग करून देते। हे बघा वरून एक शिलाई मारून घेतली। आता हे जर हात काढला ना तर ह्या निऱ्या अशा उठतात। तर काय करायचं आपल्याला, ह्या सगळ्या निऱ्या व्यवस्थित अशा सेटल करून घ्यायच्या पहिल्यांदा परत एकदा हाताने आणि व्यवस्थित सेट झाल्या। बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट झाल्या की ही जी शेवटची निरी आहे त्याला धरून आपल्याला एक लेस लावून घ्यायची। तर बघा जी लेस आपण वापरली आहे ती सेम लेस घ्यायची आणि अशा पद्धतीने इथे वरतीपर्यंत आपल्याला डायरेक्ट लेस लावून घ्यायची। लेस लावून झाली ना की परत या निऱ्यांवरती आहे ना आपल्याला निऱ्या व्यवस्थित सेट राहण्यासाठी आहे ना इथून जो ग्रीन कलरचा जो कापड आहे ना तिथून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून त्या व्यवस्थित अशाच बसून राहतील निऱ्या। तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक लेस लावून घेते आणि नंतर इथे क्रॉस मध्ये एक छोटी शिलाई मारून घेते। तर बघा सुंदर असा हा आपला निऱ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि इथून मी लेस लावली आणि एक शिलाई मारून घेतली आणि इथून निऱ्यांना पकडून एक क्रॉस मध्ये शिलाई मारली। हे बघा इथून पण तुम्हाला दिसेल एवढीशी शिलाई आहे ती, जेणेकरून ह्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत। आता त्या हलणार वगैरे नाहीत, तशाच्या तशाच राहणार त्या निऱ्या पकडून मी एक शिलाई मारून घेतली। आता आपल्याला पुढे काय करायचंय, तर धोतराला आपल्याला नाडी तयार करून घ्यायची आहे।
तर जो नाडीसाठीचा जो आपण कापड घेतलाय ना त्याचा पहिल्यांदा मध्यभाग काढून घ्यायचा. तर बघा इथे मी खडूने टिक मार्क करून मध्यभाग काढून घेते. त्यानंतर आपल्याला हा जो धोतर आहे ना तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. धोतराचा जो मध्य होता ना तो त्या मध्यावरती ठेवून घ्यायचा आणि जशी आपण नाडी बनवतो ना फोल्ड मारून पूर्ण शिलाई मारतो ते सेम त्या पद्धतीने आपल्याला ह्याला नाडी बनवून घ्यायची. तर बघा व्यवस्थित अशी आपली नाडी तयार झालेली आहे. फिनिशिंग बघू शकता एकदम प्रॉपर आलेली आहे आणि मागच्या साईडने सुद्धा बघू शकता व्यवस्थित अशी आपली फिनिशिंग सोबत हा जो धोतर आहे तो आपला तयार झालेला आहे. आता आपण धोतर नंतर शेला शिवायला घेऊयात. तर शेला एकदम सिंपल आहे. तर बघा हा जो आपण कापड घेतलाय याची मी तुम्हाला लांबी रुंदी सांगितली. तर लांबी सांगितली 9.5 इंच आणि रुंदी तुम्हाला सांगितली 3.5 इंच. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय तर याला आतल्या साईडने असं फोल्ड मारून घ्यायचंय दोन्ही टोकांना. हा एक टोक आणि हा एक टोक आतल्या साईडने फोल्ड मारून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर जी सरळ बाजू आहे ती आतल्या साईडला घेऊन आपल्याला ही अशी शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे फोल्ड वाली जी बाजू आहे ना ती वरती येणार आहे आणि इथे आपल्याला अशी एक शिलाई मारून घ्यायची आहे. एक अर्धा इंचापेक्षा जास्त मार्जिन सोडून म्हणजे 1.25 इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर आता जशी नॉर्मल आपण नाडी वगैरे बनवताना जशी पट्टी तयार करून घेतो ना सेम पद्धतीने आपल्याला ही पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि नंतर त्याला लेस लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी हा शेला तयार करते आणि तुम्हाला दाखवते. तर बघा सुंदर असा हा शेला जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपला धोतर आणि त्याच्यावरचा हा शेला तयार झालाय. आता आपल्याला कंता टोपी शिवायची आहे. तर आपण कंता टोपी शिवायला सुरुवात करूया. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे जो मेन फॅब्रिक आहे तो आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे. दोन्ही पॅच एकत्र तुम्हाला सांगते मी. जो मेन फॅब्रिक आहे तो आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे कॅनव्हासचे 2 तुकडे आहेत ते ठेवून घ्यायचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ठेवून घेतले आणि नंतर खालून ह्या बेस लाईन वरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची दोन्ही पॅचला. सरळ एक शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे. बघा पॅचला धरून खालून एक शिलाई मारून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे तर कॅनव्हासला मध्ये ठेवून आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे तो कॅनव्हासच्या साईडने पलटी मारून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित घ्यायचा म्हणजे काय होईल मेन फॅब्रिक नंतर कॅनव्हास आणि नंतर जो अस्तर आहे तो येईल आपला. तर याच्यावरून नंतर आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. हा फॅब्रिक आपण पलटी मारला ना की त्याच्यानंतर आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला जो कॅनव्हासचा जो शेप दिसतोय ना आतमध्ये तर त्या शेपवरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि पॅच रेडी करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो उरलेला कापड आहे ना तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे. सेम या पॅच सोबत सुद्धा आपल्याला करायचा आहे. तर दोन्ही पॅच मी रेडी करून घेते. तर बघा दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे तर जी लेस आपण धोतरला वापरली आहे ना सेम लेस आपल्याला ह्या पॅचच्या खालून आपल्याला लावून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने ही लेस लावून घ्यायची. दोन्ही पॅचला लावून घ्यायची आणि लेस लावून झाल्याच्या नंतर हे जे पॅच आहेत ते व्यवस्थित असे एकमेकांवरती सरळ बाजू आतल्या बाजूला ठेवून घ्यायचे आणि जो शेप आहे ना त्या शेपवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर आता मी पहिल्यांदा लेस लावून घेते आणि नंतर हे 2 पॅच एकमेकांना समोरासमोर ठेवून जोडून घेते. तर बघा हे दोन्ही पॅच व्यवस्थित आपले जोडून झालेले आहेत. आता आपल्याला फिटिंग करायची. तर फिटिंग करण्यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा टोपीचा जो मध्य आहे ना तो काढून घ्यायचा. तर बघा व्यवस्थित अशी टोपीला फोल्ड करून घ्यायचं
मध्यभागी आणि पेनाने आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी डार्क पेनाने टिक मार्क करून घेतलाय। तर आता टोपीचा जो पूर्ण घेर आहे म्हणजे जो महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे तो आहे टोटल 4 इंच। तर आता 4 इंचाचा आपल्याला चौथा भाग किती येतो तर 1 इंच येतो। ठीक आहे, तर आता 1 इंचावरती आपल्याला मध्यापासून पुढे 1 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि मध्यापासून या साईडला सुद्धा 1 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे आणि टिक मार्क करून झाल्याच्या नंतरला जो मध्य आहे तिथून वरती आपल्याला टोपीची उंची घ्यायची। तर उंची किती घ्यायची तर 2.25 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे। तर 2.25 इंच आपण उंची घेतल्याच्या नंतर ही जी उंची आहे ती आपली रेडी उंची असणार आहे। त्यानंतर आपल्याला हा स्टेन्सिल्स घ्यायचा आहे। स्टेन्सिल्सने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे टोपीचा। स्टेन्सिल्स असेल ना तर त्याच्याने व्यवस्थित असा शेप येतो दोन्ही बाजूने आणि आपली टोपी पण दिसायला खूप सुंदर दिसते। तर आता या साइडने सुद्धा आपल्याला स्टेन्सिल्सने टोपीचा जो शेप आहे तो घेऊन घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने जो कॉर्नर आहे ना तो जोडून घ्यायचा आणि पेनाने त्याचा शेप घ्यायचा। आता आपल्याला काय करायचं जो शेप दिलाय ना त्याच्यावरून आपल्याला लॉक शिलाई मारून घ्यायची। लॉक शिलाई मारून झाल्याच्या नंतर काय होईल तर बघा व्यवस्थित अशी फिनिशिंग येते। तर बघा व्यवस्थित असा जो शेप आहे त्या शेप वरती आपली शिलाई मारून झालेली आहे। आता एक्स्ट्रा जो उरलेला कापड आहे ना तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे। जास्त मार्जिन नाही घ्यायचे आतमध्ये कारण टोपी सरळ करताना व्यवस्थित जो शेप आहे ना तो व्यवस्थित येत नाही। तर आता एक्स्ट्राचा जो कापड होता तो कटिंग करून दिला आणि नंतर छोटे छोटे कट्स मारून घेते। शिलाईवरती आपल्याला कट्स लावायचा नाहीये, साइडने छोटे छोटे कट्स मारून घेते आणि टोपी आता सरळ करते। तर बघा सुंदर अशी ही आपली कंता टोपी तयार झालेली आहे आणि खूप छान असा लुक येत आहे। ग्रीन आणि गोल्डन कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खरंच खूप सुंदर वाटतंय। तर अजून उठावदार टोपी दिसण्यासाठी आपण एक असा गोल्डन कलरचा डायमंडचा पॅच लावूयात मधोमध। तर बघा कंता टोपीच्या बरोबर मधोमध मी हा जो पॅच आहे तो लावून घेते। फॅब्रिक ग्लू वापरून मी हा पॅच लावते। बघा खूप सुंदर असा लुक येत आहे बघा टोपीचा, खूप छान वाटते आणि खूप सुंदर असा हा पॅच आहे। तर ही आपली कंता टोपी सुद्धा तयार झालेली आहे आणि आता महाराजांचं पूर्ण वस्त्र जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत। तर बघा धोतर आहे, त्यानंतर हा शेला सुद्धा आपला तयार झालेला आहे। खूप सुंदर असा लुक येणार आहे महाराजांना परिधान केल्याच्या नंतर। पण हे जे वस्त्र आहेत ते 5 इंचाच्या महाराजांच्या मूर्तीसाठी आहेत। तर बघा जेव्हा 5 इंचाची मूर्ती असेल किंवा 4 इंचाची मूर्ती असेल, जो मी तुम्हाला माप सांगते तेव्हा ती बहुतेक वेळा तर पितळेची मूर्ती असते। तर पितळेची मूर्तीचा माप आणि जी मार्बल मध्ये जी मूर्ती असते त्याचा माप जो असतो जो घेर असतो तो वेगवेगळा असतो, म्हणजे 1 पॉइंटने किंवा इंचाने फरक असतो त्याच्यामध्ये। तर आता जो हा माप आहे तो पितळेची जी महाराजांची 5 इंचाची मूर्ती आहे त्याच्यासाठीचा आहे। तर तेव्हा जो महाराजांच्या डोक्याचा जो घेर येतोय तो 4 इंच येतो। कधी कधी 5 इंचाची जेव्हा मूर्ती असते तेव्हा 3.8 किंवा 3.9 असा सुद्धा माप येतो। तर प्रत्येक वेळेला मी महाराजांच्या मूर्तीचा जो घेर आहे, डोक्याचा जो घेर आहे तो मेजरमेंट घेत असते आणि त्याच्यानंतर प्रॉपरली तुम्हाला सांगत असते। तर आता हे महाराजांसाठी वस्त्र शिवून झालेले आहेत।
तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या प्रकारचे वस्त्र तुम्हाला शिवून बघायला आवडतील हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे नवनवीन वस्त्र जर का तुम्हाला सुद्धा शिवून हवे असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा। कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता। तर आता आपण भेटूयात पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।